ठिकाण पुणे, साल 1997, मे महिना. पुणे रेल्वे स्टेशनवर एक कुटुंब उतरलं. हुबळीवरून पुण्यात आलेलं पाटील कुटुंबीय. रमेश पाटील, त्यांच्या पत्नी विजया, मुलगी पूजा, मुलगा मंजुनाथ. रमेश पाटील हुबळीच्या SBI बँकेत कामाला होते. त्यांची पुण्यात बदली झाली होती, तर त्यांच्या पत्नी विजया पोस्टात कामाला. त्यामुळे सगळं गणित अगदीच व्यवस्थित. 9 मे 1997 हे कुटुंबीय पुण्यात आलं. 12 मेला ते पुण्यातल्या उच्चभ्रू कल्याणीनगर भागात एका प्रशस्त बिल्डिंग मध्ये राहायला गेले. 16 मेच्या सकाळी त्यांचे मृतदेह सापडले त्यांच्याच घरात. या चौघांचा खून झाला होता. त्यांच्या घरी दरोडा पडला होता. पोलिसांनी तातडीने सूत्र हलवली. आरोपींना अटक झाली. यातल्या महिला आरोपीला जन्मठेपेची शिक्षा झाली, तर 2 पुरुष आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. खालच्या कोर्टातून मॅटर वरच्या कोर्टात गेला आणि डिसेंबर 2024 मध्ये या प्रकरणातल्या तिसऱ्या आरोपीची निर्दोष मुक्तता झाली. अब्बास मस्तानच्या पिक्चरला लाजवेल असा ड्रामा कोर्टरूम मध्ये घडला आणि 27 वर्ष चर्चेत राहिलं पुण्यातलं पाटील हत्याकांड. ही स्टोरी त्याच घटनेची, खटल्याची, पाटील हत्याकांडाची. 9 मे 1997 रमेश पाटील बायको आणि 2 मुलांना घेऊन पुण्यात आले. त्यांच्याकडे काही जोडी कपडे आणि पैसे एवढंच सामान होतं. पुण्यात येऊन त्यांना नव्यानं सुरुवात करायची होती. त्यांनी पुणे स्टेशन जवळच्याच एका हॉटेलमध्ये रूम बुक केली. काही दिवस तिथे राहिले. मग एका ब्रोकरच्या मदतीने त्यांनी पुण्याच्या कल्याणीनगर भागात प्रिन्स्टन टाउन बिल्डिंग मध्ये एक घर भाड्यानं घेतलं. भारी बिल्डिंग, भारी फ्लॅट. फक्त एक विषय असा होता, बिल्डिंग बांधून पूर्ण झाली नव्हती, त्यामुळे जास्त लोक राहायला आले नव्हते. पण दुसऱ्या मजल्यावरचा फ्लॅट नंबर 4 वापरायला रेडी होता, म्हणून तो रमेश पाटलांना मिळाला. या फ्लॅटला टेरेस ऍक्सेस सुद्धा होता. 11 मेला पाटील कुटुंबानं घराची पूजा केली आणि 12 मे पासून ते राहायला आले. त्याच बिल्डिंगचा वॉचमन म्हणून काम करणाऱ्या भागवत काळेची बायको गीता काळेला त्यांनी घर कामासाठी नेमलं. 12 मेलाच रमेश पाटील यांनी एक रिक्षा बोलवली आणि आपल्याला पुणे शहरात जायचंय असं सांगितलं. त्यांनी या रिक्षावाल्याला 16 तारखेपर्यंत रोज आपल्याला शहरात जायचंय, तुम्ही सकाळी पिक करायला येत जा असं सांगितलं होतं. सकाळी रिक्षा यायची. पाटील दाम्पत्य रिक्षातून पुणे शहरात जायचं. खरेदी करून परत यायचं. त्यांनी फर्निचर, टीव्ही, रेफ्रिजरेटर अशा वेगवेगळ्या वस्तू घेतल्या. रमेश पाटील खर्च करताना हात आखडता घेत नव्हते. स्थानिकांमध्ये अफवा पसरली होती की ते घोटाळा करून पुण्यात पळून आलेत, म्हणून त्यांच्याकडे एवढा पैसा आहे. सलग 2 ते 3 दिवस त्यांनी मजबूत खरेदी केली. ते सकाळी लवकर खरेदीसाठी जायचे आणि रात्री उशिरा परत यायचे. त्यांच्या घरातला खेळता पैसा घरकाम करणाऱ्या गीता काळेच्या डोळ्यावर आला. तिने हा विषय आपला नवरा आणि त्याच बिल्डिंगचा वॉचमन भागवत काळे सोबत डिस्कस केला. धाराशिव मधून सगळ्या कुटुंबासोबत पुण्यात आलेल्या भागवत काळेला झटपट श्रीमंत व्हायचं होतं. त्याने पाटील कुटुंबाला खर्च करताना पाहिलेलं, त्यामुळे त्याने पाटील कुटुंबाला लुटायचा प्लॅन आखला. त्यांच्याकडून पैसे चोरायचे आणि गायब व्हायचं असा त्याचा प्लॅन. या प्लॅन मध्ये त्याने आपली बायको गीता आणि चुलत भाऊ साहेबराव काळे यांनाही घेतलं. 16 मेची मध्यरात्र. काही वेळ आधीच पाटील कुटुंब सामान खरेदी करून उशिरा घरी आलं होतं. भागवत, गीता आणि साहेबराव याचीच वाट बघत होते. मध्यरात्र उलटल्यानंतर 1:30 वाजण्याच्या सुमारास रमेश पाटलांच्या घराचं दार वाजलं. एवढ्या रात्री कोण आलंय हा प्रश्न त्यांनी विचारला, तेव्हा गीताने स्वतःचं नाव सांगितलं. काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल म्हणून रमेश पाटलांनी दार उघडलं. तीच संधी साधून भागवत आणि साहेबरावने त्यांच्यावर चाकू, स्क्रूड्रायव्हर आणि लोखंडी रॉडने वार करायला सुरुवात केली. आवाज ऐकून त्यांची मुलगी पूजा धावत बाहेर आली, तर गीतानं तिच्यावरही वार केले. हे वार इतक्या वेगाने झाले की रमेश आणि पूजा यांना ओरडायची संधी मिळाली नाही. मग या तिघांनी आपला मोर्चा बेडरूमकडे वळवला. विजया पाटील आपला मुलगा मंजुनाथला घेऊन झोपल्या होत्या. भागवत आणि साहेबरावने त्यांच्यावर चाकूने वार केले. काही मिनिटात सगळं कुटुंब संपलं. पण भागवत काळेची क्रूरता तिथंच थांबली नाही. त्यांना रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या रमेश, विजया, पूजा आणि मंजुनाथवर चाकू आणि रॉडने पुन्हा वार केले. त्या सगळ्यांचा मृत्यू झाला हे कन्फर्म केलं. मग रमेश आणि पूजाचा मृतदेह पाण्याच्या टाकीत टाकून दिला, तर विजय आणि मंजुनाथला पलंगावरच सोडलं. चौघांचाही जीव गेल्याचं नक्की झाल्यानंतर भागवतनं बेडरूम मधल्या कपाटाचं दार तोडलं आणि त्यातून 45,73,000 रुपये रोख आणि 3 लाखांचे दागिने असा एकूण 48 लाखांपेक्षा जास्त मुद्देमाल चोरला. दरवाजा आतून लावून घेतला आणि गच्चीच्या वाटेनं पळून गेले. 16 मेची सकाळ. पाटील कुटुंबाला शहरात नेणारा रिक्षावाला ठरल्याप्रमाणे बिल्डिंगच्या बाहेर येऊन थांबला. बराच वेळ वाट बघून त्यानं पाटलांच्या घराचं दार वाजवलं, पण आतून काहीच प्रतिसाद आला नाही.
रिक्षावाला पुन्हा खाली येऊन थांबला, वाट बघायला लागला. त्यावेळी त्याला एक फिटर भेटला. रमेश पाटील यांनी त्याला गिझर बसवण्यासाठी बोलवलेलं. त्यानेही दरवाजा वाजवला, पण दार उघडलं गेलं नाही. बराच वेळ वाट पाहिल्यानंतर या दोघांनी त्या बिल्डिंगमध्ये काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याला पाटील कुटुंब दार उघडत नसल्याचं सांगितलं. मग हा कर्मचारी गच्चीवर गेला. गच्चीवरून पाटील कुटुंबाच्या घरात जाता येत होतं. त्याला गच्चीचं दार उघडच दिसलं. तो घरात शिरला तर बेडरूम मध्ये विजया पाटील आणि त्यांचा मुलगा मंजुनाथचे मृतदेह पडले होते. शोधाशोध केल्यावर रमेश पाटील आणि त्यांच्या मुलीचा पूजाचा मृतदेह पाण्याच्या टाकीत सापडला. पोलिसांना बोलवण्यात आलं. पंचनामा झाला. खून करण्यासाठी वापरलेला चाकू, स्क्रू ड्रायव्हर आणि लोखंडी रॉड पोलिसांना घरातच सापडला. येरवडा पोलीस ठाण्यात FIR दाखल झाली. पोलिसांचा पहिला संशय भागवत काळे आणि त्याच्या कुटुंबावर गेला, कारण बिल्डिंगचा वॉचमन असलेला भागवत काळे गायब होता. पोलिसांनी त्याचा शोध घ्यायला सुरुवात केली. काही बातम्यांनुसार भागवतला पुण्यातून अटक झाली 20 मेला, फक्त 4 दिवसात. तर 27 मेला त्याची बायको गीता आणि भाऊ साहेबराव यांना धाराशिव मधून अटक करण्यात आली. भागवत वातावरण शांत झालं असेल या आशेनं पुण्यात आला होता. त्याच्या कपड्यांवरचे आणि बुटांवरचे रक्ताचे डाग महत्वाचा पुरावा ठरले. पोलिसांनी या तिघांवर IPCच्या कलम 449, 302, 392, 407 आणि 201 नुसार गुन्हे दाखल केले. त्यांच्याकडून 39.4 लाख रुपयांची कॅश आणि 2.8 लाखांचे दागिनेही जप्त केले. मग कोर्टात खटला उभा राहिला. 16 महिने सुनावणी सुरू होती. 10 सप्टेंबर 1998ला भागवत आणि साहेबराव काळेला न्यायालयात नेत असताना ते पोलिसांच्या ताब्यातून पळून गेले. गुन्हा सिद्ध करणं बाजूला राहिलं आणि या दोघांचा शोध सुरू झाला. 3 वर्ष शोध घेतल्यानंतर 2001 मध्ये साहेबराव काळेला अटक झाली. पुन्हा सुनावणी सुरू झाली. पुण्याच्या सत्र न्यायालयानं गीता काळेला जन्मठेप तर मुख्य आरोपी भागवत काळे आणि साहेबराव काळेला फाशीची शिक्षा सुनावली. पाटील कुटुंबियांना न्याय मिळाला. पण खरा ट्विस्ट आला तो इथूनच. काळे कुटुंबानं मुंबई हायकोर्टात धाव घेतली. तेव्हा कोर्टानं गीताला सुनावलेली जन्मठेपेची आणि भागवतला सुनावलेली फाशीची शिक्षा तशीच ठेवली. पण साहेबरावची फाशीची शिक्षा कमी करून त्याला जन्मठेप दिली. पण साहेबराव आणि गीता यांनी पुन्हा अपील केलं आणि जेव्हा गुन्हा घडला तेव्हा आम्ही अल्पवयीन होतो यावर युक्तिवाद केला आणि कोर्टाने त्यांना निर्दोष सोडलं. या सगळ्यात गीता काळे येरवडा जेलमध्येच बाळंत झाली. पण कोर्टाने घेतलेल्या निर्णयामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. पोलिसांसाठी सुद्धा हा सेटबॅक होता. पण पोलिसांनी ही केस पूर्णपणे सोडून दिली नव्हती. तब्बल 12 वर्ष मुख्य आरोपी भागवत काळेचा शोध सुरू ठेवला आणि 2011 मध्ये त्याला नागपूरच्या भिवापूरमधून ताब्यात घेतलं. पुण्याच्या सत्र न्यायालयात त्याच्यावर नव्यानं खटला चालवला गेला. 10 वर्ष त्याची सुनावणी चालली आणि 14 डिसेंबर 2021ला अतिरिक्त सत्र न्यायाधीशांनी आरोपीनं फक्त पैशाच्या हव्यासापोटी 2 निष्पाप मुलांसहित पूर्ण पाटील कुटुंबाला अत्यंत क्रूरपणे संपवलं. रमेश आणि पूजा यांचा मृतदेह ओढत पाण्याच्या टाकीत टाकणं हे घृणास्पद आहे. हा गुन्हा समाजाच्या विवेक बुद्धीला धक्का देणारा असून दुर्मिळातल्या दुर्मिळ या श्रेणीत येतो असं सांगत भागवतला फाशीची शिक्षा सुनावली. नंतर ही शिक्षा मंजुरीसाठी हायकोर्टात पाठवण्यात आली आणि भागवतनं फाशीच्या शिक्षेविरोधात हायकोर्टात अपील केलं. मग तिथे 3 वर्ष खटला चालला. सरकारी पक्षानं भागवत काळेला पुणे सत्र न्यायालयानं दिलेली फाशीची शिक्षा कायम ठेवण्याची मागणी केली. पण भागवत काळेची बाजू मांडणाऱ्या वकिलांनी पोलिसांनी चोरीचं साहित्य हे सार्वजनिक ठिकाणी जप्त केल्याचं नमूद केल्यानं ती जप्ती विश्वासार्ह नसल्याचं सांगितलं. शिवाय आरोपी भागवत काळे याच्याजवळ चोरीचा माल मिळणं म्हणजे हत्येत त्याचा थेट सहभाग होत नाही असा युक्तिवाद केला. आता या प्रकरणाच्या तपासात पोलिसांनी ताब्यात घेतलेले सोन्याचे दागिने, पैसे, रक्ताचे डाग असलेले कपडे, स्क्रू ड्रायव्हर आणि लोखंडी रॉड या पुराव्यांना जोडूनच हत्या भागवतनेच केल्याचं सरकारी पक्षाचं म्हणणं होतं. पण पोलिसांना परिस्थितीजन्य पुराव्यांची साखळी जोडता न आल्यानं ठोस पुराव्याच्या अभावे फक्त चोरीची मालमत्ता जप्त करणे हे गुन्हा सिद्ध करण्यासाठी पुरेसं नसल्यानं आणि साक्षीदारांच्या जबाबात विसंगती असल्यानं भागवत काळेला सुनावलेली फाशीची शिक्षा रद्द करून त्याला तात्काळ मुक्त करण्याचे आदेश हायकोर्टाने दिले. साहेबराव आणि गीता काळेच्या नंतर मुख्य आरोपी भागवत काळे 9 डिसेंबर 2024ला निर्दोष सुटला. पण या प्रकरणाने सगळ्या पुण्याला हादरा दिला. उच्चभ्रू आणि शांत कल्याणी नगर परिसर हादरून गेला होता. कारण या घटनेची क्रूरता भीषण होती. रमेश पाटील यांची मुलगी पूजाच्या शरीरावर आणि शरीराच्या आत 38 गंभीर जखमा होत्या. तिथले 8 गाव हे चाकूने अगदी खोलवर करण्यात आले होते. 7 वर्षांच्या मंजुनाथच्या अंगावर
21 गंभीर जखमा होत्या. त्याची 8 हाडं मोडली होती. विजया पाटील यांनाही अशाच पद्धतीनं संपवलं होतं. तर रमेश पाटील यांना चाकू, स्क्रूड्रायव्हर आणि लोखंडी रॉडने 56 गंभीर जखमा करून संपवलं होतं. पण 27 वर्ष चाललेल्या खटल्यात पाटील कुटुंबाला एक गोष्ट मिळाली नाही, न्याय.